तुम्हाला सांगते ह्याला शासन जबाबदारी आहे आणि उद्यापासून सगळ्या महिला इथं येऊन उपोषणला बसणार. आम्हाला आज बाहेर पडायचं म्हणलं तर रस्ता काही सकट बाहेर पडायला रस्ता नाही. शाळेची पोरं ही लहान मुलांची किती आपदा होती, किती वर्ष माणसांनी त्यातनं काढायचं दिवस. पावसाळा तोंडावर आला, या पोरासनी ही कुणासनी रस्ता अजिबात बाहेर निघायला नाही. आज कमी जपा झाल्या तर कुठनं बाहेर काढणार. 3 दिवस झाला आम्हाला 3 दिवस झाला आमची माणसं उपोषणाला बसलेले आहेत. आम्हाला रस्ता केल्याशिवाय खुला आम्ही इथनं उठणार नाही. महिला सुद्धा आम्ही बसणार आहे. शेतीचा माल आम्ही डोक्यावरून नेतोय बाहेर लोकांच्यातनं, ती बी येऊन देत नाही. ती आम्हाला मेहनती करायची येत नाही, त्या वाटत नाही त्या तर कुठनं करायच्या मेहनती आम्ही. आणि आम्ही तर बायका माणसं एकलंच आहे. आमच्यात गडी माणूस सुद्धा नाही जायला याला कोण गाडी अजिबात नाही. त्या कोणी कुणाच्या वावरात कोण जाऊन देत नाही ती, आणि हिने वाटा बंद केले त्या. आता तुम्ही कुठं जाताय? आता लोकांच्या वावरात जातोय, बोलते ती तरी जाऊन देत नाही ती. तुमच्या वाटा काय झाल्या म्हणते ती. आम्हाला हक्काची वाट हक्काची असताना वाट काय पाहिजे. करायचं? आम्हाला लोकांची वाट नको, आम्हाला फक्त हक्काची वाट पाहिजे. क्लब मधल्या वाटानं रस्ता हवा आहे. आमची 2 माणसं उपोषणला बसले 3 दिवस झाले आणि नाही पाणी नाही. त्यांना काय झालं, तुम्ही जबाबदार आहे सगळ्याला. सरकार याला शासन जबाबदार असलं तर आम्ही ठेवतो. आम्ही पण उद्यापासून आमची मुलं बाळ सगळी इथं येऊन बसणार आहे बघा. मग तुम्ही काहीतरी निर्णय 2 दिवसात सांगायला पाहिजे. आमची लहान लहान मुलं शाळेत जातात, तिथं विहीर आहे, विहिरीत पडलं काय झालं, कोण जबाबदार आहे याला. आम्ही रात्रीच्या वेळेला एखाद्या वेळेस मळ्यातण्याला वेळ होतो. आमच्या घरात माणूस कोण वाट बघणार काय झालं तर आम्हाला रस्त्याला. तुम्ही जबाबदारी घेणार असला तर आम्ही पडलो तर तुम्ही सांगा आमच्या मुलाबाळांनी सांभाळ. माग नाही रस्ता झाला तर उद्यापासून आणि आम्ही सगळेजण उपोषणला बसणार. 8 वर्ष हा रस्ता दुर्वा देवळापासून पूर्वीपासून नकाशावर पुढची असताना सुद्धा बंद आहे. आमचे वाडवडील तिथनं गेलेत, आम्ही गेले. आम्ही आता म्हातार होत आलो. माझं 79 वर्ष वय आहे, तरी पण हा रस्ता पूर्वीपासून पाहिला पण आता रस्ता बंद आहे. आम्ही 3 दिवस झालं उपोषणला बसलो. या आजकाल आमच्या उपोषण करतेचे शरीर डाऊन होत चालली आहे, तरी पण शासन आमची दाद घेत नाही आणि ह्याची आम्हाला फार मोठी खंत वाटते. तरी आम्ही यापुढे जर या 2 दिवसात जर रस्ता नाही चालू झाला तर आम्ही याच्या पुढे आमच्या गावातली किंवा इतर सगळी माणसं घेऊन आम्ही इथं उपोषण बसवून रस्ता पूर्ण झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही, ते आम्ही पूर्णपणे निर्धार केलेला आहे. तहसील ऑफिस मधून नायब तहसीलदार इथं हजर होते. ते तहसीलदारांचा निरोप घेऊन आलते की आम्ही लवकरात लवकर तो रस्ता खुला करतो, तुम्ही उपोषण स्थगित करावं. पण आम्ही सर्व गावकरी गेले कित्येक दिवस या रस्त्यासाठी टाहू फोडत आहोत, हात जोडत आहोत, पण शासनाचं आमच्याकडे अजिबात लक्ष नाही. खरं तर हा रस्ता नकाशावरचा, नुसता नकाशावरचा नाही तर तो इंग्रज काळातला रस्ता आहे, पण तो आज जायला आम्हाला उपयोगात येत नाही. आज बावनकुळे साहेब वेळोवेळी धडाधड निर्णय घ्यायला लागलेत, पण त्या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. फक्त निर्णय घेऊन चालणार नाही तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे. मी प्रशासनाला एक गांभीर्यानं इशारा देतोय की ह्या 2 दिवसात जर हा नकाशावरचा रस्ता जर खुला झाला नाही तर आम्ही गावकरी अतिशय तीव्र आंदोलन करणार आहोत. आणि इथून पुढं जे काय होईल ते याला शासन जबाबदार असेल, एवढंच मी सांगतो.